नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लॉजिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये. आजपासून आपण बेसिक ते ॲडव्हान्स लेवलची सिरीज चालू करत आहोत ऑटोकॅडची. या ऑटोकॅडच्या सिरीजमध्ये तुम्हाला डबल लाईन प्लॅन, इलिव्हेशन प्लॅन, सेक्शन प्लॅन, सेंटर लाईन प्लॅन, RCC ड्रॉइंग कशी बनवायची ह्या सगळ्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. चला तर मग सुरू करूयात या जर्नीची. तुमच्या डेस्कटॉपवरती ऑटोकॅडचं सिम्बॉल असेल ए नावाचा, त्यावरती डबल क्लिक करून तुम्ही ऑटोकॅड स्टार्ट करतायत. ऑटोकॅड सुरू झाल्यावरती तुम्हाला तुमच्या वेलकम स्क्रीन दिसेल ऑटोकॅडची. या स्क्रीनवरती मुख्य भाग आहे तो म्हणजेच की स्टार्ट ड्रॉइंग. यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच न्यू ड्रॉइंग स्टार्ट करू शकता. त्याखाली तुम्हाला टेम्पलेट दिसत असेल. तुम्ही या विशिष्ट टेम्पलेट वरनं आर्किटेक्चरल मेकॅनिकल ड्रॉइंग डायरेक्टली बनवू शकता. आणि रिसेंट डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्ही जे डॉक्युमेंट वर्किंग करत आहात ते तुम्हाला इथे दिसतील. रिसेंट डॉक्युमेंट वेलकम स्क्रीनवर दिसते. इथे तुम्हाला तुमचे सर्वात नवीन ड्रॉइंग ज्या आहेत त्या बनवलेल्या त्या दिसतात. नवीन ड्रॉइंग सुरू करण्यासाठी आता आपण स्टार्ट ड्रॉइंग वरती क्लिक करू. न्यू फाईल सुरू करूयात. वेलकम स्क्रीनवरती स्टार्ट ड्रॉइंग वर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमच्या समोर ऑटोकॅड मुख्य इंटरफेस वर्किंग स्क्रीन ओपन होईल. या वर्किंग स्क्रीनला तुम्हाला मोठी काळी जागा दिसेल ज्याला ड्रॉइंग एरिया म्हणतात. इथे आपण ड्रॉइंग करत असतो. ऑटोकॅड इंटरफेस, ऑटोकॅडच्या मुख्य इंटरफेस समजून घेऊया. रिबन बार वरच्या स्क्रीनवरती बाजूला रिबन बार दिसते. यामध्ये विविध टॅब्स जसे होम, इन्सर्ट, एनोटेट, पॅरामेट्रिक आहेत. प्रत्येक टॅबमध्ये त्या कामासाठी लागणाऱ्या कमांड्स दिलेल्या आहेत. उदाहरण मित्रांनो, ऑटोकॅडमध्ये माऊसचा योग्य वापर समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माऊसला 3 बटन्स आहेत, ज्यात की फर्स्ट जे बटन आहे ते लेफ्ट क्लिक. या लेफ्ट क्लिकच्या मदतीने तुम्ही सिलेक्शन चालू करू शकता. जे मिडलचं बटन आहे त्याला स्क्रोल व्हील म्हणतात. त्याच्या मदतीने तुम्ही 3 काम करू शकता. जसं की जर स्क्रोलला तुम्ही समोर ढकलत आहात तर झूम इन होते आणि जर स्क्रोलला मागच्या साईडला सरकवत आहात तर झूम आउट होत असते. आणि जर स्क्रोलला जर मिडलचं बटन जर प्रेस करून ठेवत आहे तर तुमच्या समोर पॅन किंवा हँड येतो, आयकॉन येतो. त्याच्या मदतीने तुम्ही शीटला तुमच्या हिशोबाने तुमच्या पर्यायाने सरकवू शकता. आणि जर तुम्ही राईट क्लिक करत आहात तर तुमच्या समोर जे तुमच्या ड्रॉइंगमध्ये योग्य असणारे ऑप्शन्स आहेत ते तुमच्या समोर ओपन होतील. होप सो तुम्हाला माऊसचा कसा यूज करायचा हे समजलं असेल. आता आपण प्रत्यक्षात ड्रॉइंग कशी सुरू करायची हे बघूयात. ऑटोकॅडच्या होम टॅबमध्ये तुम्हाला ड्रॉ पॅनल दिसेल. या पॅनलच्या मदतीने आपण पूर्ण ज्या ड्रॉइंग आहेत त्या बनवणार आहोत. आज आपण त्याचपैकी काही मूलभूत किंवा इम्पॉर्टन्स कमांड ज्या आहेत त्या बघूयात. जसं की लाईन आणि सर्कल. लाईन कमांड ही 2 पद्धतीने आपण यूज करू शकतो. डायरेक्टली तुम्ही ड्रॉ टॅबमध्ये जाऊन लाईनला सिलेक्ट करू शकता किंवा कीबोर्डवरती L एंटर केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक कमांड येईल जी की लाईन कमांड असेल. त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही लाईन स्टार्ट करू शकता. आता तुमच्या माऊसचा वापर करून ड्रॅग एरियामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी क्लिक करू शकता. तुम्ही जितक्या वेळा क्लिक करणार तितक्या रेषा तयार होतील. जसं की फर्स्ट पॉईंट अँड देन सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट. जो तुम्हाला आवश्यक असणारे पॉईंट आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून डायरेक्टली लाईन ही ड्रॉ करू शकता. सर्कल कमांडच्या अगोदर आहे पॉलीलाईन कमांड. या पॉलीलाईनमध्ये आणि लाईनमध्ये डिफरन्स खूप नाहीये, बट इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. जसं लाईनला मी सिलेक्ट करून जर लाईन ड्रॉ करतोय तर तुम्हाला लाईन सिलेक्ट केल्याच्या नंतर 3 पॉईंट दिसतील, एक स्टार्ट, एंड अँड मिड पॉईंट. बट जेव्हा तुम्ही लाईन ड्रॉ करतायत, पॉलीलाईन ड्रॉ करतायत, ज्याची की शॉर्टकट की आहे PL, या PLच्या शॉर्टकट कीने तुम्ही डायरेक्टली पॉलीलाईन यावरती जम्प अप करू शकता. सेम जर तुम्हाला पॉलीलाईन ड्रॉ करायची आहे तर स्टार्ट पॉईंट आहे आणि नेक्स्ट पॉईंट म्हणजेच की एंड पॉईंट द्यावा लागेल. याच्या मदतीने तुम्ही पॉलीलाईन ड्रॉ केलेली आहे. पण जसं मी लाईन कमांडच्या लाईनला जर सिलेक्ट करत आहे तर स्टार्ट, एंड आणि मिड पॉईंट आहे. आणि तेच जर तुम्ही पॉलीलाईनला जर बघितलं तर स्टार्ट, एंड आणि मिडलला जो पॉईंट आहे त्याला स्ट्रेच पॉईंट म्हटलं जातं. याच्या मदतीने तुम्ही डायरेक्टली लाईनला स्ट्रेच करू शकता. दुसरा इम्पॉर्टंट जो डिफरन्स आहे तो म्हणजेच की लाईन कमांडने ड्रॉ केलेली जी लाईन आहे ती डिसकंटिन्यू असते. म्हणजेच की एकदा सिलेक्ट केल्याच्या नंतर ती पूर्णपणे सिलेक्ट होत नाही, वेगवेगळ्या लाईनला सिलेक्ट करावं लागते.
बट जर तुम्ही पॉलीलाईनच्या मदतीने जर ड्रॉइंग बनवत आहात तर डिरेक्टली एकाच क्लिकमध्ये तुम्ही पूर्णच्या पूर्ण ड्रॉइंग ही सिलेक्ट करू शकता, जसं की इथे मी करत आहे. आता तुमच्या समोर जी लाईन आहे ती पॉलीलाईन आहे आणि पॉलीलाईनला एक स्ट्रेच पॉइंट असतो, ज्या स्ट्रेच पॉइंटच्या मदतीने डायरेक्टली तुम्ही ड्रॉइंग स्ट्रेच करू शकता.